नमस्कार. आपल्याला बरेचदा असा अनुभव येतो की आपल्या जीवनात ज्या घटना घडतात त्या घटनांपेक्षाही त्या घटनांबद्दल आपण जो विचार करतो त्याने आपल्याला त्रास होतो. या भूतकाळातल्या घटना असोत किंवा भविष्यकाळातल्या घटना असोत, त्या घटना घडून जातात किंवा होणाऱ्या असतात, ते होणार असतात. पण त्या घटनांबद्दल जे आपण विचार करतो की हे माझ्याबद्दलच का झालं, हे असंच का झालं, मी काय करायला पाहिजे होतं, पुढे काय होणार आहे, त्यावेळेला मी काय करावं, हा जो विचार आहे तर या विचारांनी बरेचदा खूप त्रास होतो. अल्बर्ट एलिस नावाचा मानसशास्त्रज्ञ होता. तो असं म्हणायचा की प्रत्यक्ष घटनेपेक्षाही त्या घटनेबद्दल आपण जे बघतो त्या घटनेकडे आपण जो विचार करतो त्याने आपल्याला त्रास होतो. प्रत्यक्ष घटना तेवढी भयानक नसते आणि असं बरेचदा अनुभवाला येतं. पण आता या त्रासदायक विचारांचं करायचं काय? त्रासदायक विचार आहेत, त्रास होतो हे पण कळतं, पण मनातनं विचार जात नाहीत. आणि मग आपण प्रयत्न हा करतो की त्या विचारांना दाबण्याचा, ते विचार मनात येऊ नयेत यासाठी प्रयत्न करतो. पण इथंच खरं म्हणजे सगळ्यात मोठी चूक होती, कारण हे विचार असे दाबले जात नाहीत. आणि गमतीची गोष्ट, आपण त्यांना जेवढं दाबू, जेवढे ते मनात येऊ नयेत प्रयत्न करू, तेवढे उसळून ते जोरात मनात येतात. एक साधू महाराज होते. त्यांना त्यांच्या शिष्यांना ध्यानधारणा शिकवायची होती, म्हणून त्यांनी सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना म्हटलं की तुम्ही सगळे आता डोळे मिटून ध्यानाला बसा आणि जेव्हा ध्यान सुरू कराल तेव्हा एक लक्षात घ्या की कुणीही माकडाचा विचार मनात आणायचा नाही. ध्यान सुरू झालं. 10-15 मिनटं झाली. साधूंनी सगळ्या शिष्यांना डोळे उघडायला सांगितले आणि विचारलं की कुणाच्या ध्यानधारणेमध्ये माकडाचा विचार तर नाही आला ना? सगळ्या शिष्यांनी एकमुखाने उत्तर दिलं की माकडाशिवाय दुसरा विचारच आमच्या मनात आला नाही. सांगण्याचा उद्देश काय की जी गोष्ट आपण मनात येऊ नये म्हणतो तीच वारंवार जोरात यायला लागते. एखादं लहान मुलं असतं, त्याला आपण एखादी गोष्ट करू नये सांगितलं की ते तेवढ्याच जोरात ते करायला लागतं. बरं, मग आपण आता हे दाबलं नाही, त्याला स्वैर सोडलं, त्या विचारांना येऊ दे म्हणलं, त्याला प्रोत्साहन दिलं, तर ते लहान मुलासारखं अजूनच वेडावाकडं करायला लागतं. म्हणजे आपली अवस्था अशी होती की धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं. अशा वेळेला सामान्य माणसाच्या मनात विचार हा येतो की याचं करायचं काय नक्की या विचारांचं. म्हणून मी या व्हिडिओचं टायटल असं दिलं आहे की या त्रासदायक विचारांचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय. आपल्याला खरंच सुचत नाही आणि मग आपण हतबुद्ध होतो. काही वेळेला मजेदार गोष्टी असतात पण छोट्या असतात की या विचारांकडे आपण त्याला निषेध केला त्याचा, ना त्याला प्रोत्साहन दिलं आणि त्याच्याकडे फक्त आपण एक त्रयस्थ म्हणून जर बघितलं तर हे विचार खरं म्हणजे आपोआप नाहीसे होतात. आकाशामध्ये जसे वेगवेगळ्या रंगाचे ढग येतात, काळे येतात, पांढरे येतात, केशरी येतात आणि जातात, तसे हे विचार आपल्या मनाच्या आकाशामध्ये येतात आणि जातात. पण आपण जर त्यात सामील झालो तर मात्र खरी गडबड होती. तर खरी युक्ती अशी आहे की आपण त्या विचारांकडे त्रयस्थपणे नुसतं बघावं, ना त्याचा स्वीकार करावा, ना त्याचा सत्कार करावा, ना त्याचा निषेध करावा. आणि असं केलं की हे विचार आपोआप त्यांची शक्ती गमावतात. आपण बरेचदा हे अनुभवतो की आपण कुठेतरी गाडी घेऊन चाललेलो असतो, 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, आणि कुठेतरी रस्त्यावरची भटकी कुत्री त्या गाडीच्या मागे धावायला लागतात जोरात. आपण गाडी जेवढी जोरात पळवू तेवढं ते आपल्या मागे अजून जोरात धावतात. पण जर आपण गाडी थांबवली आणि त्यांच्याकडे बघितलं तर ही कुत्री चक्कपिकी निघून जातात. विचारांचंही तसंच आहे. आता या सगळ्या गोष्टी आपण जे म्हणतोय त्याला भगवद्गीतेने एक सुंदर शब्द वापरला आहे, तो म्हणजे साक्षी भाव. प्रत्येक माणसाला ही सवय लावायला पाहिजे की आपल्या मनात काय विचार येत आहेत आणि मी हा वेगळा आहे. मी म्हणजे विचार नाही, मी कोणीतरी वेगळा आहे, मी विचार बघणारा आहे. हे व्यक्तिमत्व आपल्याला उभं करता आलं पाहिजे. हे व्यक्तिमत्व आपण एकदा उभं केलं आणि स्वतःच्या विचारांकडे त्रयस्थपणे बघायची सवय लागली की आपल्या जीवनामध्ये वाहनं बंद होऊन पाहणं चालू होतं. आणि जेव्हा वाहनं बंद होऊन पाहणं चालू होतं त्यावेळेस त्या सुखदुःखांच्या हेलकाव्यामध्ये, विचारांच्या हेलकाव्यामध्ये आपण डुबून जात नाही. आता हे जर करायचं असेल तर बरेच उपाय आहेत.
ध्यानधारणा उपाय, विचारांकडे त्रयस्थ बघणं उपाय आहे, विपश्यनेसारखे ध्यानधारणेचे प्रकार आहेत. आणि अजून एक सोपा उपाय करण्यासारखा आहे, तो म्हणजे असं आहे की आपल्या मनात जर कुठले विचार वारंवार येत असतील तर ते एखाद्या छोट्याशा डायरीमध्ये कुठेतरी लिहून काढणे. लिहून काढण्याचा उपयोग असा आहे की आपण लिहून काढत असताना आपण आपोआपच त्रयस्थ होतो, कारण त्या विचारांकडे आपण बघायला लागतो. की आपल्याला लिहिताना आपल्या मनात करावं लागतं की नक्की विचार काय आहे, आणि नक्की विचार काय याचा आपण जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा आपण आपोआपच त्रयस्थ होतो. त्यामुळे या छोट्या छोट्या युक्ती आहेत. नकारात्मक विचारांना दाबून न ठेवता त्यांच्याकडे त्रयस्थपणे बघणं. हा विचार करू नको म्हणण्यापेक्षा जर काही चांगले विचार मनात आणले तर आपोआपच नकारात्मक विचार मनातून निघून जातात. कारण मनाचा गुणधर्मच असा आहे की ते विचार करतं. विचार शून्यता येण्याची शक्यता खूप कमी आहे. पण जर आपण मनामध्ये चांगले विचार आणले तर आपोआपच नकारात्मक विचार मनातून निघून जातात. पण त्यांना आपण जर बळजबरी काढायचा प्रयत्न केला तर ते मात्र आपल्या मनामध्ये अजूनच घर करून बसतात. त्यामुळे नकारात्मक विचारांना काढायचा हा छोटासा उपाय आजच्या चिंतनामध्ये आपण सांगितला. हा आपण अंमलात आणायचा प्रयत्न करूयात. नमस्कार.